त्याची चुकी एवढीच आहे की तो सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलतोय। ज्या ठिकाणी सामान्य माणसावरती अन्याय होतोय त्या ठिकाणी सामान्यांचा आवाज म्हणून, शेतकऱ्यांचा आवाज म्हणून तो समोर येतोय आणि तो थेट सरकारलाच प्रश्न विचारतोय आणि हेच सरकारला आवडत नाही। आपल्या मायबाप सरकारनं यांचीच गळचेपी करायचं ठरवलंय। किती जणांची गळचेपी केली जाईल? एकाची, दोघाची, तिघांची, चौघांची? पण तरुणाईमध्ये एक पॉवर असते आणि या पॉवरला जितकं दाबण्याचा प्रयत्न केला जातो, सत्याला जितकं दाबण्याचा प्रयत्न केला जातो, ते तितक्याच वेगानं बाहेर येतं, तितक्याच प्रेशरनं ते समोर येतं आणि असं होणार आहे। त्यावेळेस मग हे सरकार काय करणार आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण गळचेपी सरकारच्या याच गोष्टीविषयी बोलणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। गेल्या काही दिवसापासून सरकार अस्वस्थ आहे आणि ते अस्वस्थ आहे ते एखाद्या मोठ्या श्रीमंत व्यक्तीमुळे नाही, उद्योगपतीमुळे नाही, तर सामान्य क्रिएटरमुळे ते वैतागलेलं दिसतंय। सोशल मीडियावरचे क्रिएटर सरकारच्या विरोधात प्रश्न विचारतात, सरकारला जाब विचारतात, सामान्य जनतेचे प्रश्न सरकार समोर मांडतात आणि हेच सरकारला खटकते। सध्याचा काळ असा आहे, सध्याची परिस्थिती अशी आहे की सरकारच्या विरोधात बोलण्याचं कोणीही धाडस करत नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलण्याचं कोणाचंही धाडस नाही। कारण सरकारनं अनेक मोठे मोठे उद्योगपती, श्रीमंत लोक, मीडियावाले या सगळ्यांची तोंड बंद केलेली आहेत। फक्त एकच माध्यम सध्या सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलते आणि ते म्हणजे सोशल मीडिया। सोशल मीडियामध्ये जे क्रिएटर आहेत, जे आपलं मत मांडतात सरकारच्या विरोधात, सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात बोलतात, ह्या लोकांची आता गळचेपी करण्याचं धोरण सरकारनं अवलंबलं आहे। IT कायद्याचा वापर करून हे जे क्रिएटर आहेत, हे जे युट्यूबर आहेत, जे इंस्टाग्राम, फेसबुकवर व्हिडिओ बनवतात, सरकारच्या विरोधात, सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आवाज उठवतात, या लोकांना आता नोटिसा यायला लागल्यात। कारण सरकारला फक्त ह्या एकच गोष्टीची सध्या अडचण होत आहे, बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत। फक्त सोशल मीडिया हा सरकारच्या ताब्यात नव्हता, IT कायद्याच्या माध्यमातून तोही आता सरकारच्या ताब्यात आलेला आहे आणि जे बोलणारे क्रिएटर आहेत, जे सामान्यांचा आवाज उठवणारे क्रिएटर आहेत, शेतकऱ्यांचा आवाज उठवणारे क्रिएटर आहेत, त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करत आहे। 2 ते 3 दिवसापूर्वी युट्यूबर रवी साबळे यांना सरकारनं नोटीस पाठवली आहे आणि त्या नोटीसमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचं सांगितलेलं आहे। रविराज साबळे हे एक युट्यूबर आहेत आणि ते सामान्यांचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज हे सरकारपर्यंत पोहोचवतात, सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलतात आणि म्हणून सरकार त्यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न करत आहे, अशी सामान्यांमध्ये चर्चा आहे। जनतेला सोशल मीडियावर जे सरकारच्या चुकीच्या धोरणावर आवाज उठवतात त्यांच्या बाजूने उभं राहण्याची गरज आहे। कारण हे एकमेव असं माध्यम आहे जे सरकारला प्रश्न विचारतंय। बाकी सध्या तरी सरकारला जाब विचारणारं, प्रश्न विचारणारं सरकारनं शिल्लकच ठेवलेलं नाही। त्यामुळे आता जनतेच्या हातात आहे की त्यांनी काय करायचं। धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा।